नमस्कार मित्रांनो, आपल्या घरामधील कुठलाही व्यक्ती, आपल्या कुटुंबामधील कुठलाही व्यक्ती आपण असा तोत्र बोबडं बोलतो ना, त्याविषयी आपल्याला आज व्हिडिओ बनवायचा आहे आणि त्याची माहिती द्यायची आणि त्याचा आपल्याला काढा बनवायचा आहे. आपले कसे माहिती का, घरामधील अशी बुबडी बोलतात काय काय माणसं, लहान लहान मुले, मोठी माणसं अशी बुबडी र र राजू असं असं बोलताना त्यांचा शब्द गुंतत्यात. कारण त्याच्यासाठीच आपल्याला औषध बनवायचंय, काढा बनवायचा आहे. तुम्हाला सांगतो, दुसरं म्हणजे कसं आहे, आपलं बोलताना अशी थुकी उडती तोंडातनं, असा थुका उडतो, असं समोरच्या माणसासमोर बोलू पण वाटत नाही आपल्याला, असा तोंडामधनं असा सहज बोलायला गेलं तरी असं चेहऱ्यावरती त्याच्या थुका उडतो, आपल्या थुंकी उडती तोंडामधनं. तो एक विषय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली अशी तोंडामधनं लाळ गळती, अशी लाळ. आता लाळ गळती कवा, एक तर दात नसताना लहान मुलाची एक लाळ गळती आणि वयस्कर म्हाताऱ्या माणूस झाले एकदम त्याची एक लाळ अशी तोंडामधनं गळती. पण आताही चांगल्या माणसांना पण ती आजारच झाल्यासारखं आहे, अशी लाळ गळती. सहज सहज असं बोलायला गेलं तरी तोंडातनं लाळ गळती, जेवण करताना लाळ गळती. मग त्याच्याविषयीचा आपण काढा बनवणार आहे. आणि काढा बनवणार आहे तो म्हणजे कशाचा काढा बनवणार आहे, आपण पिंपळाच्या झाडाचा काढा बनवणार आहे. काय पिंपळ असतो ना आपला, ही पाला आहे का, आज ह्या पिंपळापासून आपण काढा बनवणार आहे. मग काढा कसा बनवणार आहे ती तुम्हाला मी आपण दावणारच. आता हे पिंपळाचं झाड म्हणजे कसं आहे माहिती का, इथं गौतम बुद्धाची पण रहिवास झालेला आहे या झाडाखाली, गौतम बुद्ध. परत तुम्हाला सांगतो, आपला मंजुबा पण प्रत्येक पिंपळाच्या झाडाखाली मंजुबा असतो. मग तुम्हाला सांगतो, त्याच्यामुळं इतका पिंपळाच्या झाडाचा या पाल्याचा फायदा आहे ना, की आपल्या शरीरासाठी भरपूर. याला कशा शिरा लावलेल्या आहेत बघा, आपल्या कशा अंगामध्ये 72 शिरा असतात, अशा प्रकारे ह्याच्या पण किती नसा आहेत बघा, समजा शिरा आहेत आहे का. मग हीच आपल्या शिरा आहेत ना, आपले कुठं ब्लॅकेज असतंय, कुठं आपली शिर आहे, कुठं बी असं लागलेलं घट्ट असं रक्त तिथं जागेवर साकळल्यासारखं रक्त असतंय, अशासाठी आपण ह्याचा काढा बनवणार आहे. मग तरी मित्रांनो, पिंपळाचं तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे भरपूर फायदे आहेत आपल्याला. पिंपळाचं झाड आपल्या गावामध्ये कुठंही असतंय. मग तिथं आपण एक पिंपळाचे असे पाले घेऊन यायची, फांदी एक आणायची आणि आपण जशा पद्धतीने काढा बनवणार आहे ना, अशा पद्धतीने तुम्ही पण काढा बनवायचा. आता हे पिंपळाचं झालं. मग आपल्याला आणखी एक गोष्ट लागणार आहे, ती म्हणजे काही ही दुर्वा, हराळ. हे हराळी आहे का, आपण आता ताजी हराळी काढून आणलेली आहे. मग ही हराळी आपल्याला लागणार आहे. म्हणजे कशी हराळी, प्रत्येकाला हे माहिती आहे हराळी. गणपतीला आता भाद्रपद महिन्यामध्ये गणपती येतात. मग गणपतीच्या टायमाला प्रत्येक लहान एवढूशा लेकराला जरी म्हणलं तर ती म्हणतो मी जाऊन आणतो दुर्वा काढून. मग त्याच्यामुळे प्रत्येकाला माहिती आहे हराळी. मग हे आपल्याला दोन्हीपासूनच औषध बनवायचंय. तोत्र बोलणाऱ्याला लाळ अशी गळणार, अशा व्यक्तींना आपण काढा बनवणार आहे. आणि आपण काढा कशा पद्धतीने बनवतोय आणि काय करतोय ही तुम्ही आता आपण जशा पद्धतीने बनवणार आहे तशा पद्धतीने तुम्ही पण बनवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती का, भरपूर आपल्या असं दात हिरड्या ही दुखत्यात. मग त्याच्यामुळं आपल्याला काय होतं माहिती का, ही नसा समजा दुखत येतं, हिरड्या ही, त्याच्यासाठी पण हा भरपूर उपयोग होतो. मग आपल्याला काय होतं माहिती का, लहानपणी आपल्याला काय करायचं माहिती का, प्रत्येकाला ही माहिती, प्रत्येकाने हे औषध केलेलं आहे परंतु माहीत नाही. प्रत्येकाने लहानपणी हे औषध केलेलं आहे पण माहीत नाही. मग आपल्याला पण लहानपणी आपली आई काय करायची माहिती का, तेव्हा तिला माहित नव्हतं की ह्याचं आपल्याला औषध होत आहे, की ह्याचा इतका फायदा आहे म्हणून. पण तिने अचानक आपलं सहज केलेलं आहे, पण तिचं सक्सेस झालेलं आहे बघा ती. अशा पद्धतीने आपल्याला लहानपणी आई काय करायची, आपल्याला पिपाणी बनवून द्यायची. अशा पद्धतीने गोल अशा पद्धतीने पिपाणी बनवायची ती. कारण लहानपणी आपण रडायचो, खेळायचो, बागडायचो, ह्याच्यामुळं त्रास द्यायचो, त्याच्यामुळं ती कामाच्या नादात असायची. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ती पिपाणी बनवून द्यायची.
मग काय करायची माहिती का, ही पिपाणी अशी बनवली ना, ही पिपाणी काय अशा पद्धतीने अशी फुकली की वाजत नव्हती. मग ती काय करायची, ह्या देठाने छाला असं गुंडळून घेऊन जम करून द्यायची आपल्या हातामध्ये. अशा पद्धतीने आपल्या हातामध्ये देऊन टाकायची. मग तिचा वापर कसा व्हायचा माहिती का, मग आपली आई काय करायची, अशा पद्धतीने तिचा असा शेंडा थोडा कट करून घ्यायची. आणि कट करून घेतली मग अशा पद्धतीने पिपाणी वाजवायची. आणि ती कट दाताने केल्यामुळं ती आपल्या समजा त्वचेवरती परिणाम व्हायचा. कारण ती कट दाताने केल्यामुळं आपल्या बोलणं बोबडं लाळवटपणा ही नष्ट होऊन जायचा. म्हणूनच आपल्याला आज त्याच्याविषयी व्हिडिओ बनवायचा आहे आणि आपल्याला फायदा. आणि ह्याला काय 1 रुपया पण खर्च नाही, फक्त ही आपल्याला 2-3 वेळेस करायचं आहे. फक्त 3 वेळेस केलं ना, कसलाही तोत्रा माणूस असेल ना, तो खडा बोलायला लागणार. म्हणजे त्याच्या जिभेवरतीच परिणाम होत चालणार आहे. इतकं ह्याच्यात पिंपळाच्या पानामध्ये इतकं वैशिष्ट्य आहे बघा. मग बघा आपल्याला पिंपळाच्या पानाचा आज काढा बनवायचा आहे. मग बघा आणि हरळ एक घ्यायची आपल्याला. आता पिंपळाची 2 पानं घ्यायच्यात आपल्याला. अशा पद्धतीने 2 पानं घ्यायच्यात. आपल्याला एक ताट घ्यायचं या. आता ह्या ताटामध्ये आपल्याला ही पानं आहेत ना, अशा पद्धतीने कैचीने आपल्याला कट करून घ्यायच्या. अशा पद्धतीने बारीक आपल्याला कट करून घ्यायच्या. इतका फायदा आहे ना याचा भरपूर. साईडला उडतंय जरा. ह्याच्यापासून आपण कशा पद्धतीने बनवतोय ते तुम्ही पहा. आणि ही तुम्ही घरच्या घरी करा. ह्याला काय रुपया खर्च लागत नाही किंवा आपल्याला काय ह्याने त्रास होत नाही. आपल्याला अशा पद्धतीने ह्याला कट करून घ्यायचे. काय दांड पण घ्यायचं आपल्याला. काय अशा पद्धतीने आपल्याला ह्याचे दांडे पण घ्यायचे. तर काय असे काही पिंपळाचे पाल आहेत ना, हे आपल्याला कट करून घ्यायचे. आता हे कट केलेले आहेत आणि थोडं बारीक करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला ह्याला चुरगुळून घेऊया. आपल्या तोंडामधली लाळ जी गळते ना, ती ह्याचे फक्त 2-3 दिवस केला ना उपाय, 3ऱ्या दिवशी त्याची लाळ अशी तोंडातली गळायची बंद होणार बघा. इतका सोपा आणि सरळ उपाय आहे आपला हा. आणि हो का, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला घ्यायची ती म्हणजे हराळ. काय आपल्याला हराळ अशी एवढी घ्यायची. ह्या हराळीचं तर इतकं भरपूर महत्व आहे का नाही, भरपूर. हे दोन्हीचं आपल्याला करून घ्यायचंय बघा. अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं त्याचं. अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे. आपल्याला हराळ किती 20-21 काढी इतकी लागायची बघा. आणि पिंपळाची 2 पानं लय मोठी असेल तरी 1 असलं तरी चालतंय आणि थोडी छोटीशी असली तर 2 असली तरी चालतात बघा. मग आता आपल्याला ह्याच्या कशा पद्धतीने काढा बनवायचा आहे ते तुम्हाला दावतो आपण. चला आता आपण जाऊया गॅसकडे. हे पहा, आता आपण आलोय गॅसकडे.
आता आपण गॅस चिटवून घेऊया. आता गॅस चिटवून घेतलेला आहे. आपल्याला स्टीलचं पातेलं एक गॅसवरती मांडायचं आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये असं एवढं आपल्याला अर्धकसा गलासाच्या मापात पाणी ओतून घ्यायचंय बघा. हे का पाणी ओतून घेतलेलं आहे. आणि हे आपण बनवलेला आहे काही पिंपळाच्या पानाचा आणि हरळीचा ह्याचा काढा बनवायचा आहे आपल्याला. आता आपण ही पानं टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण त्याला उकळून घ्यायचं. त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आपल्याला. आता आपले उकळत आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने याला उकळून घ्यायचं आहे. पिंपळाचा पाला आणि हरळी त्याचा इतकं इफेक्ट आहे ना की आपलं ही जी बोलण्याचा ह्याचा बोबडेपणा आहे ना सर्व निघून जातो. थुंकी आपली तोंडातली उडणारी, 4 माणसात आपल्याला बसता येत नाही का, उठता येत नाही का, बोलता येत नाही. बोलायला गेलं तर वाटतं आपल्या तोंडातलं थुंकी उडती या अंगावरती. त्याच्यामुळेच आपल्याला हा घरगुती उपाय आपल्याला करून घ्यायचा. आपल्याला अशा पद्धतीने आता कलर कसा पानाचा यायला लागलाय बघा. ही लय जुना उपाय पण आपल्याला माहित नव्हता. करत नाहीत लोक. हे ज्याचे लहान लेकरं मोठी जरी वयाने असली 20-25 ची जरी बुबडी बोलत असेल ना त्यांना जरी हा काढा 3 दिवस वळीने पाजला ना तरी बघा किती फरक पडतोय. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता गॅस बंद केलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा काढा बनवायचा आहे. चला आता याला आपण 5 मिनिटं गार होऊन देऊया. हे पहा आपण काढा बनवलेला आता थंड झालेला आहे. आता आपल्याला एक लागणार आहे काचेचा ग्लास. एक ग्लास घेतलेला आहे आणि आपण आता ही काढा गार झालेला आहे आपला. आता ही काचेच्या ह्याच्यामध्ये आपण याला शोधून घेऊया. आता हे आपले अशा पद्धतीने आपल्याला शोधून घ्यायचा होता बघा. ही पहा ह्याच्यामधला आपल्याला अंश सर्व ह्याच्यामध्ये ह्या काड्यामध्ये उतरून जातो बघा. हे उतरून गेल्याच्या पुढं आपण आता तुम्हाला सांगायचे म्हणजे आता ही हराळ आहे. आता ह्या हराळीचं तुम्हाला आपण हराळ घेतलेली काढा करण्याकरता. मग आपण आता कुठल्याही गार्डन मध्ये ह्याच्यामध्ये आपण बसतो का नाही तिथं भरपूर अशी हराळ लावलेली असते शो म्हणून ही म्हणून. मग त्या गार्डन मध्ये आपण जरी बसलो तरी सहजासहजी आपण अशी हराळ तोडतो आणि अशी दातामध्ये घालतो पण अशी चावतो तरी पण आपल्याला ही न औषध करता ऑटोमॅटिक आपल्याकडनं होऊन जातं. त्याच्यामुळं इतकं ह्याचं गुणधर्म आहेत का नाही भरपूर. आणि काही पिंपळाचं पान, हे पिंपळाचं पान आहे ना ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आपण भात जरी शिजवला अशा पिंपळाच्या पानामध्ये असा घालून भात जरी शिजवलेला भात असा ठेवला दाबून असा जम करून आणि ह्याला उकडून घेतला. असं उकडून मस्तपैकी भात ह्याच्या गरम मध्ये वापणी नुसतं ह्या पानाचा सर्व अर्क त्या भातामध्ये पण उतरतो. आणि ह्याच्यामधनं असा भात जरी त्या बोबडं बोलणाऱ्या लाळ येणार अशी लाळ घालणाऱ्या माणसांना खायला जरी दिला तरी तो माणूस पण सुरळीत बोलू लागतो. पण त्याच्यापेक्षा 1 नंबर उपाय म्हणजे हा काड्याचा आहे. कसा काड्याचा उपाय? ह्या काड्याने सर्व ह्याचा अंश उकळून जातो बघा. हे उकळल्यामुळं ह्याच्यात हराळीचा बी अंश उतरतो आणि पिंपळाच्या पाल्याचा पण अंश उतरतो ह्याच्यामध्ये. आणि हे आपल्या अंगातल्या नसा आहेत ना ह्या नसा संध्या अशा ब्लॉकेज झालेल्या नसा पण ह्या पाण्याने मोकळ्या होतात माहिती का ह्या काड्याने.
मग ही काढा तुम्हाला सांगतो आपल्या अशी डोक्यातली नसा मेंदूच्या ही अशा समजा रक्तवाहिन्या आपल्या रक्तवाहिन्या इतक्या फास्ट चालू करताय ना, तुम्हाला सांगतो हा घरगुती उपाय 1 रुपया पण न खर्च करता तुम्ही हा एकच वेळेस उपाय करून बघा. तुम्ही म्हणता दादा तू सांगितलेला उपाय आम्ही केला, आम्हाला अनुभव आला. इतका अनुभव यासारखंच ही आणि ही भरपूर जुना काळ माणसांची ही पण आपल्याला समजलेलं नाही. मग हे आपण अशा पद्धतीने काढा बनवला, तशा पद्धतीने तुम्ही काढा बनवा आणि घरी आपलं ह्याचं सेवन करा. मी पण तुम्हाला पिऊन लावतो. तुम्ही म्हणता दादा पिंपळाचा पाला हरळी ह्याने आम्हाला काही इफेक्ट व्हायचा, तसलं काहीही नाही. पिंपळाच्या पाल्याची भाजी करून खाल्लेली ही मोठे मोठे साधू ऋषी मुनी होते ना भारी जंगलामध्ये ही राहणारी, असल्या पिंपळाच्या झाडाच्या भाज्या करून खाल्लेल्या आहेत त्यांनी. तसं काही मनाला बाळगू नका तुम्ही. आणि हे आपण जशा पद्धतीने केलंय ना अशा पद्धतीने करा. मी तुम्हाला ही पिऊन दाखवतो. आहे का सर्व पिऊन दाखवलं. हे अर्धा ग्लास असला तरी चालतंय. अर्धा ग्लास तुम्ही उकळून पाणी करायचं आणि घ्यायचं. आणि हे मी जशा पद्धतीने बनवला काढा तशा पद्धतीने तुम्ही बनवा. आपली लहान लेकरं असेल तर थोडा कमी द्यायचा. थोडी वय मोठी माझ्या आपले अशी 20-22 वयाची लेकरं असतात, मुलं असतात, त्यांना असा अर्धा ग्लास दिला तरी चालतोय. बघा ती त्याच्या असं समजा ह्याच्या परिणामच होणार. थुंकी उडणार नाही, लाळ गळणार नाही. तुम्हाला सांगतो असं तोत्र बोबडं बोलतोय ना त्याच्या बोलण्यात पण फरक पडणार. थोडा 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 करत किती जरी दिवसाचा जुना आजार असला ही बोबडं बोलायचा. ही लाळच तर लय बेकार काम आहे. लाळ जर अशी कवा माणसात पण अशी गळू शकते. सारखं रोमाला सारखं तोंडाला हात लावावा लागतो. मग तरी आपण मित्रांनो हा व्हिडिओ बनवला, तुम्हाला कसा वाटला ती मला तुम्ही कळवा. नमस्कार.